हरिपाठ आजचा अभंग क्रमांक आहे 16. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयाशी लादली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. अखिल गुण्यदाना करुणालय भक्तवत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कवैल सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री तुकोबराय, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन. समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात. निरूपणाला प्रारंभ. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. इथं ज्ञानोबराय म्हणतात की हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, म्हणजे हरीचं नाव घेणारा, रामकृष्ण हरी म्हणणारा, नामस्मरण करणारा, त्या परब्रह्माच्या स्मरणात असणारा नर म्हणजे मनुष्य दुर्लभ आहे. मग आता इथं नर का बरं म्हटले, मनुष्य का बरं म्हटले नाहीत? बघा, एक एक शब्द असे आहेत ना माऊलींचे की त्या शब्दाला काहीतरी अनुसरण आहे. आता बऱ्याच वेळेला एक एकदा धनंजय म्हणतात अर्जुनाला, बऱ्याच वेळेला एक एकदा पार्थ म्हणतात अर्जुनाला. म्हणजे विविध प्रकारची नावे आहेत. म्हणजे हे श्रोता वर्ग पण म्हटलेला आहे. बऱ्याच वेळेला म्हणजे नाव का दिलं आहे तशा प्रकारचं तो आचरणात असतो. मग आता इथं काय म्हटलं, नर का म्हटले की नर म्हणजे कोण आहे की बघा, मनुष्य. तुम्ही आम्ही जन्माला येताना मनुष्य म्हणून जन्माला आलो ना, मग मनुष्य रूपात आलो. मग मनुष्य आणि नर ह्यात काय फरक आहे? बघायला गेलं तर मनुष्य आणि नर ह्यात काय फरक आहे बघा. नर कुणाला म्हणतात माहितीये काय? जो है ना, ज्याच्याकडे सर्व काही आहे आणि ज्याच्याकडे सर्व काही नाही, आणि आपल्याकडे सर्व काही आहे आणि आपल्याकडे सर्व काही नाही. आता काय आहे? आता त्याच्याकडे काय आहे आणि काय नाही आहे बघा. त्याच्याकडे म्हणजे जो नर आहे, म्हणजे नर कुणाला म्हटले जातं की जो सद्विचारात आहे, जो सत्कर्मात आहे, जो सद विवेक बुद्धीत आहे, जो नामस्मरणात आहे, जो उपासनेत आहे, जो सद्गुरु आज्ञेत आहे, त्याला नर म्हणतात. ते सगळं त्याच्याकडे आहे. मग आता त्याच्याकडे काय नाही आहे? त्याच्याकडे कुकर्म नाही आहे, त्याच्याकडे विषयांचं नाही आहे, त्याच्याकडे काम नाही आहे, त्याच्याकडे क्रोध नाही आहे, त्याच्याकडे लोभ नाही, त्याच्याकडे दंभ नाही, त्याच्याकडे भावना नाही, त्याच्याकडे इष्णा नाही, त्याच्याकडे असूया नाही, त्याच्याकडे तिरस्कार नाही, त्याच्याकडे मत्सर नाही, त्याच्याकडे विविध प्रकारचे हे सगळं नाही आहे. त्याच्याकडे द्वैत बुद्धी नाही आहे. त्याच्याकडे काय आहे? ती आत्मबुद्धी आहे. म्हणून तुम्हाला त्याच्यासारखं व्हायचं असेल तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. मग आता त्या सज्जनांची संगती धरल्यानंतर मग आपल्याकडं काय काय आहे? आपल्याकडे विषयांचं आहे, आपल्याकडे कुकर्माचं आहे, आपल्याकडे मत्सराचं आहे, आपल्याकडे हेवे दावेचं आहे, आपल्याकडे वाईट वासनांचं आहे. हे सगळं जे आहे ना, हे जाण्यासाठी मग आपल्याकडे काय नाही आहे? आपल्याकडे नामस्मरण आहे, आपल्याकडे उपासना नाही, आपल्याकडे सत्सद विवेक बुद्धी नाही. मग हे आपल्याकडे त्याच्यासारखं नर विषय नरावरती चाललेला आहे. मग आता हे त्याच्यासारखं आपल्याकडे यायसाठी काय पाहिजे? जा सद्गुरूशी शरण. म्हणजे सद्गुरूशी शरण गेल्यानंतर, त्या सद्गुरूला भेटल्यानंतर मग तोच तो आपल्याला प्राप्त होतो. मग आपण म्हणतो ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म. मग आता परब्रह्म का म्हटले तर मग आपण ब्रह्मा आणि ब्रह्म एवढं म्हटलं तर चाललं असतं की नाही? ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव आणि ब्रह्म म्हणजे ते परब्रह्म. मग आता परब्रह्म साक्षात परब्रह्म सद्गुरु. मग आता सद्गुरु म्हणजे कोण? आपल्याला जे शिकवतात ना, म्हणजे पहिलीपासून आपल्याला अ आई शिकवले ते गुरु आहेत. आपण त्याला जी लावलं, गुरुजी है नाही. आता सर म्हणतो तो भाग वेगळा आहे. म्हणजे हे सगळे शिकवणार आहेत ना, हे गुरु आहेत. गुरु लक्ष कोट्यान कोटी नवे रे नवे ते मोक्ष दाते. मग मोक्ष देणारा तो सद्गुरु वेगळाचे असे. मग आता वेगळा कोण आहे? मोक्ष देणारा कोण आहे? सद्गुरु. मग सद्गुरु म्हणजे कसं आहे बघा, सद्गुरु म्हणजे सद्गुरु म्हणजे कोण आहे? सत्य दत्ताचे गुप्त रूप. सत्य दत्ताचे गुप्त रूप म्हणजे गुप्त रूप असं सत्य दत्ताचे जे कोण आहे ते सद्गुरु साक्षात परब्रह्म. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश त्याच्यापासून
आधी जर बघायचं झालं तर ते परब्रह्मच आहे. म्हणजे तो अनादी काळापासून आलेला आहे ना, तो साक्षा आतमध्ये, आपल्या आतमध्ये साक्षीला आहे. साक्षी साक्षी म्हणतो ना, प्रत्येक कार्याला हे साक्षीला आहे. मग तो प्रत्येक कार्याला साक्ष ठेवून आहे. हा काय चांगलं वागतो, काय कुठं वाईट वागतो, सगळं 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 आतमध्ये सगळं लेखाजोखा आहे, अंतरीच आहे तो सगळा. मग त्याच्यासारखी आपल्याला कर्म करण्यासाठी, त्या सद्गुरूंचे कर्म आपल्याकडे यावेत अंतरी बांधण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, जा सद्गुरूशी शरण. मग आता लक्षात आलं ना, सद्गुरू साक्षात परब्रह्म, तो परब्रह्म साक्षात आतमध्ये आहेच, तोच आहे. मग आता आपल्याला, आपण म्हणतो ना सद्गुरू कोण आहे, ते परब्रह्म आहे. आपण म्हणतो ना द्वैतमध्ये नाही आहे, द्वैताचा का भाग नाही, अद्वैताचा भाग चाललेला आहे. मग आता काल पण आपण बघितलं द्वैत आणि अद्वैत. मग आता अद्वैत म्हणजे काय, द्वैत नाही ते अद्वैत, विषय एवढाच आहे. माझं द्वैत काय ते विचार, अद्वैत काय ते सांगावे. द्वैत म्हणजे काय, जे अद्वैत नाही ते. अद्वैत म्हणजे काय, संसार, प्रपंच, देह, बुद्धी, ममता, माया, ईशना, भावना, हे सगळं जे दिसतं ना, हे सगळं द्वैत आहे. मग हे नाही ते एक परब्रह्म. मग आता अद्वैत म्हणजे परब्रह्म नव्हे, परब्रह्माचं निरूपण म्हणजे एक, अद्वैत म्हणजे एक, त्याचंच परब्रह्माचं निरूपण करणे म्हणजे अद्वैत आहे. म्हणून हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. मग आता हा नर दुर्लभ आहे. आपण सहज बसल्यानंतर नामस्मरण करतो का, सहज मी गाडीवर चालल्यानंतर नामस्मरण करतोय का, आपण स्वतःला विचारायचं. आपण स्वतःला टेस्टर लावायचं. आपण काय करतो, दुसऱ्यांना टेस्टर लावायला जातो. काय करतो आपण, ह्याला टेस्ट लावतो, तो त्याच्याकडे एवढे अवगुण आहेत, त्याच्याकडे एवढा काम आहे, त्याच्याकडे एवढा मत्सर आहे, त्याच्याकडे एवढा अहंकार आहे, त्याच्याकडे एवढा दंभ आहे, त्याच्याकडे एवढा कुकर्म आहे. आपल्याला सगळ्यांच्या गाठी दिसतात है ना, ते तिच्या आतमध्ये एवढ्या गाठी आहेत, आपण किती गाठीचे आहे ना. म्हणजे आपल्या आतमधले दिसत नाही. तो टेस्टर दुसऱ्याला लावतो ना, तो आपल्याला लावता आलं पाहिजे. तो आपल्याला लावला ना टेस्टर, आपला टेस्टर उडून जाईल एवढे आपल्याकडे अवगुण है ना. म्हणजे पहावी आपणाशी आपण, या नाव आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय, की स्वतःला पण पाहता आलं पाहिजे, की माझ्याकडे हे सगळे विषय आहेत का बाबा, मी दुसऱ्याला पाहतोय. डोळे आपल्या पाहतात ते दुसऱ्यांना पाहतात है ना. मग हे नराची आपल्याकडे अंतरी सद्गुण बांधण्यासाठी काय पाहिजे, जा सद्गुरूशी शरण. एवढंच. उपासना पाहिजे, नामस्मरण पाहिजे, त्याच्या आचरणात राहता आलं पाहिजे. मग उपासना म्हणजे काय, आपण प्रार्थना करायची. आता गुरुवर ब्रह्मा म्हटलं ना, अशी प्रार्थना करायची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, 7-8 मंत्र, 7-8 मला जपा, 7, 8, 10, 15 काय जपायचं जपा. मग त्यानंतर मग तुकोबरायांच्या गाथेतले 5 अभंग वाचा. त्यानंतर एक पाटपुट पान वाचा, कशाचं, ज्ञानेश्वरीतलं. त्यानंतर एक एकनाथी भागवतातलं एक पाटपुट पान वाचा, किंवा एक पान वाचा, काहीतरी वाचा, पण वाचा. ह्या उपासनेत राहता आलं पाहिजे. ह्याला म्हणायचं उपासना. उपासना म्हणजे काय, जे आपण जे सद्गुरूंच्या नामस्मरणात घालवतो त्याला उपासना म्हणायचं. त्या उपासनेत राहता आलं पाहिजे. सकाळी थोडी अर्धा-पाऊण तास करायचं, संध्याकाळी अर्धा-पाऊण तास करायचं. मग या उपासनेत राहिल्यानंतर आपल्याला ज्ञान पण वाढतं. मग त्या नराची आपल्याकडे काय अंतरी बांधले जातात, सत्सद विवेक बुद्धी अंतरी जातात. म्हणजे कसं येतात माहिती आहे काय, आपण मागे पण भाग घेतला होता ना, की जसं आज नवीन पण असतील त्यांनी पण ऐका, ज्यांनी ऐकलेत त्यांनी परत एकदा ऐका. कारण का, ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे है ना. या नावं श्रवण. श्रवणाची व्याख्याच आहे ती, म्हणजे अजून आपल्याला ठासून भरतं, आपल्याला लक्षात राहतं ते सारखं सारखं ऐकल्यानंतर. म्हणजे आपल्याकडे ती नराची, आपल्याकडे सत्सद विवेक बुद्धी येण्यासाठी काय करायचं आहे, की बघा आपण ज्या वेळेला मंदिरात जातो ना, त्या मंदिरात घंटा असतो ना. मग घंटा आपण कसं वाजवतो, टाण टाण 2 वेळा वाजवलं ना. मग 2 वेळा कसा वाजवायचा आहे, की आपल्याला एकदा पुढं वाजवायचं, देवाकडे आधी एकदा वाजवायचं. देवाकडे वाजवताना काय म्हणायचं, गमनार्थ तू राक्षसाम, आणि मग आपल्याकडे वळायचं, आवानार्थ तुम देवाणम. म्हणजे गमनार्थ तू राक्षसा, राक्षसी माझ्या आतमध्ये राक्षसारखे गुण आहेत ना, त्याचे गमन होऊ दे देवा, तुझ्या चरणी येऊ दे देवा भगवंता. मग ते आपल्याकडे वळतो ना, त्यावेळेला काय म्हणायचं, आवानार्थ तुम देवानाम. म्हणजे देवा तुझ्यातले चांगले गुण आहेत ना, ते माझ्या अंतरी येऊ दे है ना, माझ्या आतमध्ये येऊ दे. मग आपण म्हणतो ना, एक जण म्हणतात ना आपल्याला, हा देवासारखा वागतो, किती सुंदर आहे हो. म्हणजे देवाची गुण आपल्या आतमध्ये आले की आपण देवासारखा राहतो ना. पण भक्ती चेन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मग हे कशामुळे आलं, भक्तीचेन योगे देव. भक्तीच्यामुळे आपल्याला देव पण येतं, देवासारखा राहतो ना, म्हणजे देव पण यायला लागतं. भक्तीचेन योगे देव
निश्चय पावती मानव. आता इथं मानव म्हटलं बघा, एकदा नर म्हणतात, एकदा मनुष्य म्हणतात, एकदा मानव. म्हणजे मानव का म्हटले? मानवाचा कशात होणार आहे? नरात रूपांतर होणार आहे. म्हणजे मानव झाला इथं है ना. मग आता मानवातून आपल्याला नराकडे जाता आलं पाहिजे, म्हणून हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आपण जगाच्या पाठीवर बघायला गेलं तर कमीच आहेत, दुर्लभ आहेत. म्हणून बघा, दुर्लभ देही दुर्लभ आयुष्य याचा करुणे नाश. मग दुर्लभ देही मिळालेला आहे आपल्याला. दुर्लभ हा देह परत नाही आहे, कधीच नाही आहे. जन्म मिळेल पण हा पंचभौतिक देह नाही मिळणार. स्थूल देह आणि परत मिळेल. मग स्थूल देह आपल्याला काय, तर सूक्ष्म देह आपल्याला आपण घेऊनच जाणार आहोत. पण पंचभौतिक हा स्थूल देह आपल्याला दुसरा 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 मिळत जाणार. कुत्र्याचं मिळेल, गाढवाचं मिळेल आणि कशाचं मिळेल, कशात जशी जशी कर्म असतील त्या पद्धतीने त्याला तो देह मिळत जाणार. ज्याची ज्याची कर्म. प्राणी पडती देशी अथवा विदेशी. विदेशी म्हणजे अमेरिकेत, विदेशी म्हणजे 83 मध्ये, देशी म्हणजे मनुष्य देहामध्ये. म्हणून हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. दुर्लभ आहे, इतकं दुर्लभ आहे की त्याच्यापासून आपल्याला सांगितलं ना, दुर्लभ देही. हा दुर्लभ देह मिळाला, याचा करुणे नाश. दुर्लभ देही दुर्लभ आयुष्य आहे ना. आपल्याला आयुष्य पण मिळाले ना, हे असंच आला आला आणि पाणी वाहत गेला करता कामा नये. ह्याचं आपल्याला सार्थक करून घेता आलं पाहिजे. देह परमार्थी लाविले तरी त्याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यू पंते. म्हणजे देह परमार्थ लाविले. देह जर आपला परमार्थाला लावला, आता आपण परमार्थच करावे ना, त्या पांडुरंगाची भक्ती करावी परमार्थच आहे. देह परमार्थी लावले तरी त्याचे सार्थक झाले, त्याशिवाय सार्थक होणार नाही. नाही तरी जर परमार्थाला नाही लावलं तर नाना आघाते, म्हणजे याचा विषयांचा मार बसणार आहे, कामाचा मार बसणार आहे, क्रोधाचा मार बसणार आहे, मत्सराचा मार बसणार आहे. नाना आघात होणार आहेत. नाना आघाते मृत्यू पंते. म्हणजे मृत्यूच्या मार्गालाच आपण चाललोय. मृत्यूच्या मार्गात. जसं ते आपण लाकूड असतं ना, लाकूड ते ह्याच्यात वखारीत जसं ते करवत असते, ते चालत असते आणि ते लाकूड असं जसं जसं त्या करवतीकडे जात असतं ना, म्हणजे ते कसं तुटायला जात चाललेलं असतं. तसं आपण ना या काळाच्या जबड्यात चाललोय. आपण काळाच्या जबड्यात चाललोय, तरी आपली वासना सुटणार, तरी आपला लोभ सुटणार. तरी बघा, तो स्नेक असतो ना, साप असतो ना, तो साप आहे ना, त्या बेडकीला असा धरतो. बेडकीला अर्धा गिळलेला असतो, तरीही ती बेडूक पुढे जर एखादं कीटक आलं ना, ती जीभ अशी बाहेर काढते बघा. म्हणजे मला अजून काहीतरी पाहिजे. त्या बेडकीला कळत नाही मला काळ धरलेला आहे, काळ सर्प मला धरलेला आहे, तरीही ती बेडकी आणि हापापल्यासारखी. लक्षात आलं का? बेडूक म्हणजे आपणच आहोत. आपण काळाच्या जबड्यात गेलोय, तरी अजून विषयांच्या मागं, तरी अजून कामण्याच्या मागे, तरी अजून लोभाच्या मागं. म्हणजे आपण जो परमार्थ करतो ना, खऱ्या अर्थानं परमार्थ म्हणजे काय की विषयांना त्यागणे आणि परब्रह्माशी एकरूप होणे, एवढंच. बाकी काय करायला लागत नाही. कुठं नवस करायला लागत नाही, कुठं उपास तपास करायला लागत नाही, किंवा अन्य काही करायला लागत नाही. फक्त विषयांचं खाणं बंद करणे आणि परब्रह्माच्या नामस्मरणात राहणे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बसल्या ठाई बाकीच काय लागत नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याविना आणिक असता साधन वाहतसे आण. म्हणजे यासारखं सोपं साधनच नाही आहे. तुकोबाराय म्हणतात वाहतसे आण विठोबाचं. काय जबरदस्त आहे ना. म्हणून हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण जो म्हणतो ना, वाचन जो रामकृष्ण म्हणतो ना. आता इथं ज्ञानोबा काय म्हटले बघा, वाचन म्हटले ना, म्हणून वाचन का म्हटलेलं आहे? वाचन म्हणणारे पण दुर्लभ आहेत. एकदा कंटाने म्हणतात, एकदा परेतून म्हणतात, एकदा नखशिकांत. हे वेगवेगळे शब्द आहेत ना, हे त्या पद्धतीनं लय भारी शोभून दिसतात. अलंकार आहेत ते, अलंकार ज्ञानोबरायांचे. म्हणून वाचेशी रामकृष्ण म्हणतो ना, अशी नर दुर्लभ आहेत ह्या जगामध्ये, क्वचितच सापडणार आहेत. ज्ञानोबराय असं म्हणतात. मग पुढे बघा. मग आता रामकृष्ण जे म्हणतात ना, रामकृष्ण नामी उन्मनी साधली. ज्यानं रामकृष्ण घेतो ना, तो उन्मनी साधतो. उन्मनी अवस्था, 5वी अवस्था. आपण 2-4 दिवस झालं बघायला लागले. 4 अवस्था आहेत: जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या. आता जागृती म्हणजे आपण तुम्ही आम्ही जागृती, स्वप्न अवस्थेत. सुसुप्ती म्हणजे काय? गाढ निद्रा किंवा असं तंद्री लागणे,
जवळून गेला तर पण लक्षात येत नाही, त्याला म्हणा सुसुप्ती. आणि तुर्या म्हणजे कशी अवस्था आहे की एखाद्या ठिकाणी आपण इथं बसलोय आणि अंतर्ज्ञानाने आपण कोणाला तरी पाहणं म्हणजे तुर्या अवस्था, डोळे झाकून पाहणं. असे एक आता सध्या पण आहे बघा, श्री श्री रविशंकरच्या यांच्यामध्ये दाखवल्यात, एक लहान लहान मुलं असतात ना, त्याने असं डोळे बांधतात त्यांच्या पट्टीवरती आणि चित्र दाखव म्हणजे असं वही दाखवतात. त्या वहीत किती माणसं आहेत, कुठल्या कलरची माणसं आहेत चित्रात, ते सगळं बघतात ते. म्हणजे ही जी पाहण्याचं हे टेक्निक आहे, ह्याला अभ्यास आहे तशा प्रकारचा. आणि तो अभ्यास केला तर आपल्याला तेही प्राप्त होऊ शकतं. म्हणजे ह्या कशा आहेत माहिती आहे का, ह्या अष्टमा सिद्धी आहेत, ह्या सिद्धीतला एक प्रकार आहे हा सगळा. म्हणून बघा की तयाशी लादले उन्मनी अवस्था म्हणजे ही तुर्या जी अवस्था आहे ते भिंतीच्या पलीकडलं दिसणं, ज्ञानोबराय तुकोबरायांना अशी अवस्था प्राप्त होते. म्हणजे इतकी मोठी अवस्था, एवढं सांगायचं, तुर्या अवस्था ही जबरदस्त संतांना प्राप्त होती तुर्या अवस्था. मग आता तुर्या अवस्थेच्या पलीकडली अवस्था कुठली आहे, उन्मनी आहे, 5वी अवस्था आहे. म्हणून तयाशी लादली, काय सांगितलं, तयाचे सामर्थ्य काय सांगितलं, हा रामकृष्ण नामी उन्मनी साधली. रामकृष्ण रामकृष्ण अरे वाचेसू बोलतो तो कसा आहे, दुर्लभ आहे. आणि तो दुर्लभ मनुष्य एकदा का रामकृष्णाने अंतर घेतला मग त्याला काय लागतं, काय प्राप्त होतं, तर उन्मनी अवस्था प्राप्त होते. आणि ती उन्मनी अवस्था म्हणजे कशी आहे की उन्मनी म्हणजे विषयांना अजिबात तिथं थारा नाही, इतकी तल्लीन, इतकी तंद्री आहे ना, तंद्री नाही, इतकी तल्लीन होऊन त्याच्याशी एकरूप होतं परब्रह्माशी. पांडुरंगाला इतकं मद्रूप, तद्रूपच्या पण मोठा शब्द ह्या तद्रूप म्हणतो ना आपण, एकरूप, तद्रूप. आणि तद्रूपच्या पलीकडे 8व्या अध्यायात माऊली सांगतात मद्रूप होणे. मद्रूप म्हणजे बाहेर नाहीच त्याच्यापासून, म्हणजे एक रूपच, मीठ म्हणत नाही मी आता वेगळा झालो तसं. मग ती अवस्था लागणे म्हणजे कशी आहे, उन्मनी अवस्था आहे. मग तयाशी लादली रामकृष्ण नामी उन्मनी साधली. मग हे उन्मनी साधल्यानंतर तयाशी लादली सकळ सिद्धी. मग आता उन्मनी अवस्थेत आल्यानंतर हे साधू जे होते ना, ऋषी मंडळी वगैरे, हे सगळी त्या उन्मनी अवस्थेत राहायचे, अखंड उन्मनी असतात. मग मला वाटायचं माहितीये काय, हे युगी 28 कसं आहे बरं, वगैरे वगैरे वगैरे. आता उद्या आपण बघू कल्प वगैरे येतो ना, त्यामध्ये उद्याचा भाग सुंदर आहे बघा, त्यामध्ये आपण हे युगी 28 म्हणा, कल्प म्हणा, पांडुरंग कधी आले, हे सगळं बघू त्यामध्ये. मग हे सगळ्या अवस्थेत ते काय राहायचे माहितीये काय, हे साधू मंडळी राहायचे. आणि हे सगळे, मग मला पण त्यावेळेला असं प्रश्न पडायचा की हे कसं असेल बरं, युग कसे असतील, कल्प कसा असेल, मनमंत्र कसे असतील बरं, मग हा मनु राजा कोण आहे बरं, मग एका कल्पामध्ये 14 मनु कसे होतात बरं, एका कल्पामध्येच 14 इंद्रदेव कसे होतात बरं, इंद्रदेवांचं आयुष्य कसं असेल, ही ऋषी मंडळी कुठं असतील बरं. कृतयुगात 17,28,000 वर्ष होते, त्रेतायुगात होते 12 लाख वर्ष, परत द्वापर युगात पण होते, आणि आता कलियुगात 5,000 वर्ष झाले, आणि कुठे गेले, हे गायब कुठे झाले बरं. ऋषी मुनी कृतयुगापासून मांडव ऋषी, दुर्वास ऋषी, हे सगळे होतेच ना तेव्हापासून. हे सगळे जे होते, वशिष्ठ, पुलश, पुलह, कृतू, हे सगळे जे ऋषी होते ना, मग हे आता सप्तऋषी आहेत. आता या मन्वंतराचे सप्तऋषी आहेत, ही 71 महायुग म्हणजे जगतात. मग आता गेली कुठं बरं, ह्याचा अभ्यास जवळजवळ मी 10 वर्ष झालं करत होतो. हे ऋषी मंडळी गेली कुठे. मग श्रीमद भागवतामध्ये सापडलं याचं उत्तर बघा, की हे आपापल्या, बघा इतकं जबरदस्त आहे, ऐका सुंदर आहे. हे ऋषी मंडळ आहेत ना, हे आपापल्या योग मंडळासह, योग मायेसह योग मंडळात आहेत, ते आता स्थित आहेत, नामस्मरण करत आहेत योगासह. म्हणजे असं योग मंडळात आहेत ते. म्हणजे कुठल्या पण मंडळात ते जाऊ शकतात, कुठल्या पण पृथ्वीवरती पण येऊ शकतात. आणि हे सगळे ऋषी आहेत ना, ज्या वेळेला परब्रह्म अवतरित होतो ना, त्यावेळेला परत यांचा जन्म होत असतो. स्टार्टिंगला ज्या वेळेला श्रीराम आले त्यावेळेला सगळे ऋषी काय म्हणाले, अहिल्याला श्रीरामाचा चरण स्पर्श झालं, आणि काय ते सॉरी श्रीरामाचा दगडाला चरण स्पर्श झाला, आणि दगडातून त्या शिलेतून काय झालं, स्त्री जन्माला आली, अहिल्या सती लागे आरण्यपंते. मग ती स्त्री जन्माला आली अहिल्या. मग त्यावेळेला ऋषींना काय वाटले, श्रीरामाचं चरण दगडाला लागलं तर दगडातून स्त्री जन्माला येते. मग ह्यांना काय वाटलं ऋषींना, आम्हाला पण एक स्त्री घेऊया चला श्रीरामाकडे जाऊन. मग सगळेजण ऋषी मंडळी गेले, बरेच 10, 20, 50 बरोबर ऋषी गेले, आणि श्रीरामाला म्हणाले आम्हाला एक स्त्री द्या, दगड घेऊन गेले होते. आणि तिथं त्या ह्याच्यात आल्यानंतर त्या श्रीरामाच्या
काय म्हणतो आपण त्याला, सराउंडिंग मध्ये आल्यानंतर बघा, किंवा त्या काय म्हणतो अयोध्येत म्हणा, किंवा त्या श्रीरामाच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी विसरलेच आपण कशासाठी आलोय, दगड घेऊन आलोय, स्त्री पाहिजे, तर विसरलेच त्याने. कारण का, रावणाला पण एकदा विचारलं ना, अरे तू सीताला पळवायसाठी तू भिक्षुक का रूप घेतलास, भिक्षुक का रूप घेतला, रामाचं रूप घेतला असतास तर सीता सहज आली असते तुझ्या बरोबर, तुला रूप प्राक्याम्य म्हणजे प्राक्याम्य तुला सिद्धी प्राप्त होती. अष्टमा सिद्धीतली प्राक्याम्य सिद्धी म्हणजे काय, की दुसऱ्या देहात परकाया म्हणजे परकाया प्रवेश करायला येत होतं त्यांना. म्हणजे तो मारीची पण आहे, तो पण त्या हरणात प्रवेश केला ना, तसं तसं मग त्यावेळेला रावणाने काय म्हटलं, मी श्रीरामाचं वेश धारण केलो, पण त्यावेळेला मला त्या श्रीरामाचं वेश धारण केल्यानंतर मला तशी बुद्धीच आली नाही, वाईट बुद्धी. तसं त्या सराउंडिंग मध्ये श्रीरामाच्या आल्यानंतर ते विसरलेच ऋषी मंडळी, का आम्ही कशासाठी आलो होतो, दगड कशासाठी आणला होता, आम्हाला काय, म्हणजे त्यांनी काय म्हटले, आम्हाला पण काय करा, स्त्रिया करा म्हटले, डायरेक्ट आम्हाला स्त्री पाहिजे म्हटले, तर आम्हाला स्त्रिया करा. त्यावेळेस श्रीरामाने म्हटले आत्ता नाही आहे, तुम्हाला माझ्या पुढच्या अवतारामध्ये. मग ज्यावेळेस श्रीकृष्ण आले ना, त्यावेळेला एक 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 झाल्या बघा स्त्रिया, कोणी सुना झाल्या, कोणी गोपिका झाल्या, कोणी सासवा झाल्या, कोणी मुली झाल्या, कोणी कोणी काय काय काका झाल्या, गोपिका वगैरे, ह्या सगळ्या झाल्यात ना, ह्या सगळ्या म्हणजे सगळे जे येतात ना, ज्यावेळेला परब्रह्म अवतरित होतात ना, त्यावेळेला ते कार्याला येतात, हे सांगायचं होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तयाची लादली सकळ सिद्धी. म्हणजे जो उन्मनी अवस्थेत असतो ना, बघा एक नाम घेतो तो दुर्लभ आहे, आणि नाम घेतलं की उन्मनी अवस्था साधले, आणि जी उन्मनी अवस्था प्राप्त होते त्याला सिद्धी प्राप्त होते. इथपर्यंत आलो आपण, 2 दंडक झाले. मग सिद्धी प्राप्त झाल्यानंतर, एक सिद्धी प्राप्त झाल्यानंतर बघा, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. मग आता ह्या नामातून काय होतं, सिद्धी पण मिळते, बुद्धी मिळते, आणि या सगळ्या अष्टमा सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. अष्टमहा सिद्धी आहेत त्या, म्हणजे कुठल्या कुठल्या आहेत, आणि माय, गरिमाय, महिमाय, लगिमा, प्राप्ती, प्राक्याम्य, ईशित्व, वशित्व. ईशित्व म्हणजे ईश्वरासारखं होणे, वशित्व म्हणजे वश करून घेणे, प्राप्ती म्हणजे सगळं प्राप्त करून घेणे, लगिमा, गरिमा लहान होणं, मोठं होणं, हे सगळे 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 सिद्धी आहेत. ह्या सिद्धी आपल्याला एक 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 सिद्धी, एक जर सिद्धी आपल्याला प्राप्त झाली तर बघा, ज्ञानोपराने आतापर्यंत जर आपण बघितलं ना, आतापर्यंत 16 अभंग झाले ना, ह्यात सगळ्यात जास्त 80-80% काय सांगितलं माहिती आहे काय, नामच सांगितल्यात. तुम्ही नाम घ्या, ह्या सगळ्या सिद्धी काही उपयोगाच्या नाहीत. नाम घ्या, आपण सिद्धात अडकला जातो. म्हणजे बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध 4 भाग आहेत ना. बद्ध म्हणजे काय, बांधलेला. बद्ध म्हणजे काय, संसाराने बांधलेला, मायेने बांधलेला, बायकोने बांधलेला, नवऱ्यानं बांधलेला, पोराने बांधलेला, घराने बांधलेला, ऑफिसनं बांधलेला, कामाने बांधलेला, सगळ्याने बांधलेला, तो बद्ध. मग सद्गुरू आले आणि मोकळं केले. मुमुक्ष म्हणजे काय, मोकळा झाला. आता होईल ते होई नका, जाईल ते जाई नका, तुटली फिटली आशंका जन्म मृत्यूची. महाराज दिगंबर महाराज पण म्हणतात ना, जास्त आता मी संसारात अडकत बसत नाही आहे ना. म्हणजे का, मला आता मी तवाच संन्यास घेणार होतो म्हटले ना. म्हणजे अडकत बसायचं नाही त्या गोष्टीत. चिक्कूच्या ब्यासारखं आपल्याला लगेच आले करायचं आहे, संसार प्रपंच करायचा आहे, सोडून पण द्यायचं नाहीत. कारण बायकापूर केलेलं आहे आता मग केलंय म्हटल्यावर ते करता आलं पाहिजे. नाहीतर मग आपण जायचं त्याच वेळेला मग करायला पाहिजे होतं. असं भाग काय सांगायचा, की मुमुक्ष म्हणजे काय, मोकळा होणे. मुमुक्ष म्हणजे काय, मोक्षाची अपेक्षा असणारा तो मुमुक्ष, मोकळा झाला. मग आता बद्ध, मुमुक्ष झाला साधक. मग साधक म्हणजे काय, जो साधनेत आहे, जो उपासनेत आहे, जो नामस्मरणात, तुम्ही आम्ही साधनेतच जातात, ह्याला म्हणायचं साधक. मग सिद्ध, साधनेतून सिद्ध व्हायला जायचं नाही आपण. सिद्ध म्हणजे काय, परिपूर्णता अवस्था येते, म्हणजे सगळं कळलं आपल्याला. सिद्ध व्हायला जायचं नाही आपण. सिद्ध म्हणजे साधक भूमिकेत कायम साधक भूमिकेत. म्हणजे मी शिकत आहे, मला काय अजून येत नाही म्हटलं ना, मग येतं आपल्याला सगळं. मला लय आलं म्हटलं ना, मग आपल्याला काहीच येत नाही ना. आपल्याला ज्ञान केवढं आहे माहिती का, समुद्रात ती काडी आहे ना, काडी बुडवून काढावी, आणि त्या काडीला जेवढं पाणी लागेल ना, एवढं आपलं ज्ञान आहे. अगाध ज्ञान. भारद्वाज ऋषी एकदा ब्रह्मदेवाकडे गेले, आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, मला वेदांताचा अभ्यास करायचा, मला वेद शिकायचा आहे. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले, चल तुला वेद दाखवते. वेद दाखवले, असे 3 गिरिमय वेद झाले. म्हणजे झाले नाही, 3 गिरिमय वेद होते. ते आपण काय म्हणतो, 3 कपाट भरले ते वेदांचे पुस्तक है ना, वेदांचे ग्रंथ भरलेत ना, आपल्याला 4 ग्रंथ वाचोपर्यंत भास होतंय. असे 3 गिरिमय, 3 डोंगर भरून वेद होते. तो घाबरला, भारद्वाज ऋषी घाबरले आणि म्हणाले, एवढा वेद,
नाही, मला आता काय करा, तुमच्या आज्ञानं जेवढं देता ना तेवढं द्या. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद, वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषद, भागवत, हे सगळं आहे ना, या सगळ्यांचा अभ्यास करायचा असेल ना, जा सद्गुरूशी शरण. आणि एक भागवत वाच, वेद वेदांत आहे त्यामध्ये, श्रीमद दासबोध आहे, त्याचा अभ्यास कर. काही लागत नाही, ते काही सांडावे लागत नाही, ते काही मांडावे लागत नाही. फक्त एक श्री सद्गुरूंचा विचार. सद्गुरू म्हणजे कोण? परब्रह्म, साक्षात परब्रह्म. त्याच्याशी आपल्याला एकरूप जाता आलं पाहिजे. पण सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. सिद्धी बुद्धी म्हणजे बुद्धी हे अंतकरण चतुष्टयातला कितवा भाग आहे? 3 नंबरचा भाग आहे. अंतकरण, मन, बुद्धी. अंतकरणात येतं काय? बरंच काय काय येतं. आता 8:30 वाजत आलं बघा लगेच, है ना. म्हणून सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. हरिपाठी आल्यानंतर मग माऊली म्हणतात तिथं प्रपंच निवाले साधू संख्ये. म्हणजे एकदा का लक्षात आलं, दुर्लभ आहे मनुष्य. दुर्लभानंतर मग तो कशात येतो? रामकृष्ण म्हणणारा दुर्लभ आहे. मग एकदा का रामकृष्णाने म्हणायला लागला, तो उन्मनी अवस्थेत येतो. उन्मनी अवस्थेतून आला तो सिद्ध होतो, आणि सिद्ध व्हायला साधकातून सिद्ध होतो, एकदम एकरूप व्हायला जातो. आणि असा सिद्ध झालेला हरिपाठी आलेला प्रपंच निवाले साधू संगे. म्हणजे प्रपंचात असा अडकत बसत नाही. प्रपंच निवाला, दूध निवालं म्हणतात ना, दूध निवालं म्हणजे गार झालं, दूध थंड झालं म्हणतात ना, तसं प्रपंचात थंड पडला. काही नाही, आता होईल ते होईना, काय ना, हे झालं जाऊ दे तिकडं, आमचं कुठं होतं, ते झालं माझं नव्हतं, आहे ना. म्हणजे उदासीनता आहे ना, म्हणजे नैराश्यता म्हणतात बघा त्याला. निराश नव्हे, निराश वेगळं, नैराश्यता वेगळं. अशी अवस्था साधू संतांना होती. एकनाथ महाराजांच्याकडे अशी अवस्था होती बघा, आहे ना. म्हणजे असेल ते असेल तसं त्या पद्धतीची अवस्था आल्यानंतर प्रपंच निवाले साधू संगे, प्रपंचात अजिबात अडकत नाही. मग पुढे सांगितलं, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा. ज्ञानदेवी, मग आता तसा झाल्यानंतर ज्ञानदेवी राम काय ते नाम रामकृष्ण ठसा. मग एकदा का राम आणि कृष्ण ठसलं आतमध्ये, हरी ठसला ना, मग सगळीकडं अशा सिद्ध झालेल्या बघा, एका नामातून असा सिद्ध झाला. हे माऊली इतकं जबरदस्त असं मांडल्यात बघा ह्यामध्ये हरिपाठामध्ये, की एकदा का तो सिद्ध झाला, एकदा का तो नामात आला, रामकृष्ण ठसा झाल्यानंतर ठसला आतमध्ये, येणं दश दिशा आत्माराम. किती जबरदस्त आहे. येणे दश दिशा आत्माराम. दिशा किती आहेत? 4 म्हणतात एक जण, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. दिशा किती आहेत? 8 आणि कोणतर म्हणणार, आणि आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य 8 झाल्या. अजून दिशा किती आहेत कोण म्हटलं तर? दिशा किती आहेत माहित आहे? 4 8 10 दिशा आहेत, है ना. 10 दिशा इथं सांगितलं ना, 10 दिशा. अजून एक श्रीमद दासबोधात पण ओवे आले बघा, कोण वेळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा, जैसे पक्षी 10 दिशा उडून जाती. म्हणजे कोण वेळ येईल कैसा, या देहाचा भरवसा नाही, आपल्या देहाचा भरवसा नाही. जैसे पक्षी 10 दिशा उडवून जाते. म्हणजे 10 दिशाला हे पक्षी कसं उडून जाते काय कळणार नाही. म्हणून कोण वेळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा. म्हणून काय करा ते आत्ता करा, आली घडी आपली साधा. म्हणजे उद्या करतो परवा करतो नाही, आत्ता करता आलं पाहिजे. म्हणून येणे दश दिशा आत्माराम असा सिद्ध झालेला, सगळीकडे त्याला 10 दिशेला कोण दिसायला लागतो? आत्माराम दिसायला लागतो. जळी स्थळी काष्टी पाषाण तो परब्रह्मच दिसतो. दगडात पण तो दिसतो, खांबात पण तो दिसतो, भिंतीत पण तो दिसतो. जसं प्रल्हादाची भूमिका झाली तशी, आहे ना, जसं नामदेव महाराजांची भूमिका झाली तशी. आता नामदेव महाराजांची एक मला बोध आठवलं आता बरं का, पण त्याला 3-4 मिनिटं लागणार, वेळ लागणार. आपल्याला 8:30 वाजलेत आता. घेऊ का महाराज, काय थांबूया? घ्या ना महाराज, मी आता जॉईन करतो. 5-1 मिनिटं घ्या ना. कसं आहे माहिती काय, शाळा सुटायच्या वेळेला हेडसर आले, आता त्यांच्यासाठी काय तर शिकवायला आम्ही मास्तर आहे ना असं. तर बघा, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. सगळ्यांना बोध हा माहिती आहे, कथा माहिती आहे, पण त्यातलं एक थोडंसं वर्म आहे ना, ते माहित नाही, ते तेवढं घ्यायला जातो. जे माहिती आहे तेवढं फास्टमध्ये घेतो. म्हणजे ज्या वेळेला बघा नामदेव महाराज सगळेजण असे हे बसलेलं काय म्हणतात त्याला आपण, एक संत संमेलन,
है ना. जर साहित्य संमेलन असतं तर संत संमेलन होतं. ज्ञानोबराव होते, निवृत्ती महाराज होते, सगळे होते. मुक्ताबाई, चोकोबा काका, गोरोबा काका सगळे आपल्याला माहिती आहे ती गोष्ट. मग ज्यावेळेला असे बसले होते ना त्यावेळेस चर्चा सहज चालता कोणी तर म्हटले की ह्यात कच्चं मडकं कोण आहे. त्यानंतर बघा मग मुक्ताबाई म्हणाले कच्चं मडकं कोण आहे. मग गोरोबा काका तुम्हीच वयस्कर आहात, जरा तुम्हीच बघा, तुम्हाला मडकं सगळं कळतं. मग त्यावेळेला सगळ्यांना टस बडवत आल्यानंतर हे पक्क नामदेव महाराजांच्या जवळ आल्यानंतर नामदेव महाराजांना ते कच्चं म्हण काय म्हटले ना. मग त्यावेळेला नामदेव महाराजांना वाईट वाटलं खूप. सगळ्यांच्या मध्ये मला कच्चं कसं काय म्हटले बरं. मग मी तर पांडुरंगाबरोबर बोलतो, पांडुरंग माझ्या ताटात जेवतो, परब्रह्म साक्षात माझ्या बरोबर आहे. मग पांडुरंगाला डायरेक्ट प्रश्न विचारला त्याने, पांडुरंगा तू तर माझ्या ताटात जेवतोस आणि माझ्याबरोबर तू बोलतोस, माझे अभंग तू लिहून काढतोस आणि मग मी कच्चा कसा बरं. साक्षात मला परब्रह्मच भेटलाय ना. त्यावेळेला पांडुरंगाने म्हटलं अरे तू जरी मला प्राप्त झाला असलास, मी जर तुला प्राप्त झालो असलं तर तुला श्री सद्गुरू करावा लागणार आहे, तुला अनुग्रह घ्यावा लागणार आहे तिथं. त्याशिवाय नाव घातल्याशिवाय शाळेत पास होता येत नाही आहे. मग त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं काय करायला पाहिजे मला. त्यावेळेला विचारल्यानंतर पांडुरंगाने सांगितलं जा तिथं औंढ्या नागनाथ आहे तिथं आहे, तिथं सद्गुरू तुला भेटतील. तिथे गेल्यानंतर वगैरे ही गोष्ट माहिती आहे सगळ्यांना. तिथे गेल्यानंतर बघा ते विसोबा खेचर होते ना, विसोबा चाटे त्यांचं नाव, खेचरा जा म्हटल्यानंतर मुक्ताबाई त्याचं खेचर नाव पडलं होतं. मग ते असे पिंडीवरती पाय ठेवूनच बसले. तिथं त्यांना विचारल्यानंतर बघा पिंडीवर पाय ठेवून का बसलायस म्हटल्यानंतर तूच काढून ठेव बाळा माझं पाय, आता मी वयस्कर झाले, म्हातारा झालो. दुसरीवर पाय ठेवले तिथे एक पिंड, तिसरीवर ठेवले तिथे एक पिंड. अशा पिंड झाल्यानंतर मग त्याला लक्षात आलं की पांडुरंग इथं पाठवले. त्यांना तो शरण गेला, तिथं तो सद्गुरू प्राप्त झाले. सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर म्हटले पांडुरंगाजवळ आले, मी सद्गुरू करून घेतलो, आता मी परिपूर्ण झालो ना देवा. ठीक आहे, उद्या तुझी परीक्षा घेतो म्हटले. मग उद्या तुझी परीक्षा घेतो म्हटल्यानंतर उद्या केव्हा पांडुरंगा. मग उद्या, आता ही गोष्ट आपण ऐकलेली नाही कधी. मग उद्या कधी म्हटल्यानंतर बघा तू आंघोळ करून येतोस ना त्यावेळेला आपण माझ्याकडे येत असताना तुझी परीक्षा घेऊ. मग नामदेव महाराज नदीला चंद्रभागेत आंघोळीला गेले. आंघोळीसनं दर्शन करून बाहेर आले आणि धोतर वगैरे नेसायला चालू केले. गंध लावायच्या वेळेला बघा असं ते गंध उघडत बसले होते नदी काठाला. नदी काठाला असं गंध उघडत बसलेले. म्हणजे सगळीकडे तो परब्रह्म हे दिसला पाहिजे त्यात होता. 10 दिशा आत्माराम. मग त्या गंध उघडत असताना त्या सांदवरती ना एक किडा येऊन पडला आणि तेवढ्यात नामदेव महाराजांनी त्याला टिचली मारली. तो किडा लांब गेला आणि गंध गळा आणि लावला त्याने. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदा हरती नित्यम लक्ष्मी तिष्ठतो सर्वदा. म्हणून ते चंदन गंध लावला आणि गेले पांडुरंगाकडे. पांडुरंगा अजून तू माझी कधी परीक्षा घेतला नाहीस. पांडुरंग म्हटले अरे तुझी परीक्षा घेतली, तू नापास झालास त्यामध्ये. कवा नाही का तू सांद उघडतो त्यावेळी किडा होऊन आलो होतो, मीच आलो होतो रे, आणि तू मला टिचली मारलीस, मी लांब उडून गेलो. अरे देवा, म्हणजे मी अजून म्हणजे सद्गुरू केल्यानंतर, ह्याचा अर्थ काय, सद्गुरू केल्यानंतर पण आपल्याला दश दिशा तो आत्माराम दिसत नाही. मग त्यासाठी काय लागते, श्री सद्गुरूची कृपा व्हावी लागते. सद्गुरू म्हटले पाहिजेत हा माझा भक्त आहे ना. हा नोटेड पॉईंट आहे. तर मी सद्गुरूंचा भक्त म्हणण्यापेक्षा सद्गुरू म्हटले पाहिजे हा माझा भक्त आहे. मग दुसऱ्या दिवशी आणि बघा म्हटले. मग दुसऱ्या दिवशी बघूया म्हटल्यानंतर बघा त्यावेळेला परत आणि आंघोळ झाल्यानंतर बघा मग त्यावेळेला झालं नाही. मग जेवणाच्या वेळेला बघा ज्यावेळेला नामदेव महाराज जेवायला बसले होते त्यावेळेला कुत्र्याच्या रूपात पांडुरंग आलेला आहे. आणि त्यावेळेला बघा एक भाकरी अशी पळवून घेऊन चालले होते कुत्रं. आणि ते मग लक्षात आलं पण का नामदेव महाराजांच्या, अरे हा माझा भगवंतच आहे. भगवंताच्या पाठीमाग त्याने तुपाची वाटी घेऊन पाठ लागले. भाकरी घेऊन कुत्रं पळाल्यानंतर नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पाठ लागले होते. आपण असतो तर भाकरी घेऊन कुत्रं पळालं आपण काय घेऊन पाठ लागो, काठी है ना. म्हणजे आपल्या आतमध्ये काय आहे बघा है ना. म्हणजे तुपाची वाटी घेऊन पाठ लागल्यानंतर मग त्यावेळेला ते पास झाले. सगळ्या ठिकाणी 10 दिशा तो आत्माराम आपल्याला दिसला पाहिजे ही भूमिका इथं आहे. म्हणून सुंदर अभंग आहे बघा नामदेव माऊली. यात सगळ्या अभंगातून जास्तीत जास्त आतापर्यंत मी जेवढे अभंग आतापर्यंत कधी काय मी अभंगावरती विवरण कधी केलं नाही, कधी निरूपण कधीच केलं नाही. पण जसं जसं आता एक तासभरच घेऊन बसतो, कधी माऊलीला निवेदन ठेवतो, माऊली तुम्हीच ह्या देहाकडून करून घ्या, तुम्हाला अपेक्षित आहे तसं करून घ्या म्हटलं ना. निवेदन ठेवलं, निवेदनाची पूर्तता करतात. ह्यातून असं वाटतं की या सगळ्यातून नामावरच जास्त ज्ञानोबरायांनी भर दिलेला आहे. नाम घ्यायचं आणि त्याचाच होऊन जायचं, नाम घ्यायचं आणि त्याचा व्हायचं, सगळ्यातून असं दाखवलेलं दिसतंय.
म्हणून हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ वाचेशु सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मने साधले तयाशी लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधू संगे ज्ञानदेवे नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्री